सुरुवात झालेली आहे, त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये काय काय कार्यक्रम घेण्यात आले? आज काय कार्यक्रम घेण्यात आले? जय श्रीराम. आपल्या माध्यमातून पहिले सर्व तमाम हिंदूंना नववर्षाच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण विचारल्याप्रमाणे आज आम्ही परिसरामध्ये इथे भव्य शोभायात्रा काढली. शोभायात्रेमध्ये प्रभू रामचंद्राचं सजीव देखावा, त्यांच्यासोबत माता सीता, लक्ष्मणजी आणि हनुमानजी. त्याच्यानंतर इथं आम्ही बँड लावून प्रत्येक परिसरामध्ये विष्णुनगर, भानुदासनगर, अरिहंतनगर, नाथनगर, बालाजीनगर, मित्रनगर असं पूर्ण भव्य शोभायात्रा काढून इथं संमेलन घेतलं. दुसऱ्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, परंतु आपली हिंदू एकता यासाठी काय संदेश देणार तुम्ही देशवासियांना? दुसऱ्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, परंतु आपल्या देशामध्ये शांतता आहे, या निमित्ताने तुम्ही आजच्या काय संदेश देणार? असं याचं सर्व श्रेय म्हणलं जातं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना हे श्रेय जातं. त्याचं कारण असं आहे की आपण पूर्ण जगात जर बघितलं इथं सुरू झालेलं आहे, परंतु भारताने एक शांततेचं जे आव्हान केलेलं आहे किंवा देशामध्ये शांतता राहावी, त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना हे श्रेय जातं. आणि असंच पुढंसुद्धा ते या ठिकाणी घेतील असं मला वाटतं, आणि म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो. या संमेलनाला ज्यांनी संबोधित केलं त्यांनी काय मार्गदर्शन केलं आणि ते कोण होते प्रमुख पाहुणे? याच्यामध्ये श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य अतुल महाराज आदमाने यांनी मार्गदर्शन केलं आणि श्री रुपेशजी बंगाळे यांनी मार्गदर्शन केलं. बंगाळे साहेबांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की हिंदू समाजाला आता जागरूक होण्याची फार गरज राहिलेली आहे. तुम्ही दसऱ्याच्या वेळेस तुम्ही शस्त्रपूजन करता, पण तुमच्या घरात सध्याचा एकही काठी घरात नाही आहे. तर त्यांना सांगायचं तात्पर्य हे होतं की प्रत्येकाने आता जागरूक राहिलं पाहिजे हिंदू समाजाने, हे त्यांना सांगायचं. बोला ना. देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी कैसा हो? जय जय श्रीराम. आपल्या देशाला, भारत देशाला सुंदर जातात. माईक लावा ना. आवाज मग रांगोळी हे आपलं बोम नाही लावत. नाही धरून बोला. आपल्या भारतासारख्या देशाला नरेंद्र मोदी सरकार एक मिनिट. त्याचं किती कौतुकाचं काम आहे. एवढ्या युद्धजन्य परिस्थिती सुद्धा आपला भारत देश एक आज जगात टिकून आहे. नरेंद्र मोदी सरांबद्दल विषयी काय सांगावं? एक आपल्या देशाला सुंदरसाचा हिरा तो भेटलेला आहे. सर्वांनी त्याचं कौतुक करण्याचं कामच आहे. नरेंद्र मोदी सरांना आमचं शतशः बोला गवळे साहेब बोला. चैत्र महिना आज पहिला दिवस आहे. आज आपण पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम आणि छान केलेली आहे. प्रभू रामचंद्राची आपण आज शोभायात्रा काढली. गेल्या 26 वर्षापासून आपण ही शोभायात्रा काढतो. शोभायात्रा आपल्या परिसरामधील वस्तीमधील आपण सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसोबत शोभायात्रा काढली आणि इथं समारोप केला. आणि इथं आपण हिंदू संमेलन हे यशस्वीरित्या पार झालं. सर्वांच्या सहकार्याने सर्वजण आले, हिंदू बांधव आले, सर्वांना आनंद झाला, आम्हालाही आनंद झाला. सर्व कार्यकर्त्याचं यश आलं. सर्व कार्यकर्त्याला हे छान झालं आणि चांगलं झालं. या भीष्माचार्य आव्हाड यासाठी तुम्ही जे प्रचार प्रसार माध्यम जे आहे यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. एवढंच बोलतो. धन्यवाद.
पडलेला आहे नाही नाही या निमित्ताने सर्व हिंदूंना या ठिकाणी एकत्र येण्याची फार मोठी गरज आहे, नितांत गरज आहे. सध्या आता आपण देशाची परिस्थिती जर बघितली तर हे संघटन होणं महत्त्वाचं आहे आणि RSSला जवळपास की तो 100 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्ताने हा हिंदू संमेलन झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्व हिंदू बांधवांना, आमच्या मित्रनगर, विष्णुनगर, भानदासनगर या सर्व परिसरातल्या लोकांना मी आणि तमाम संभाजीनगरच्या हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो. त्यांचं येणारं पुढचं आयुष्य भरभराटीत जावो आणि असेच हिंदू संमेलन होत राहू. त्यामुळे सगळे हिंदू संघटित होऊन एक असा एक मेसेज जाईल की आता आम्ही आता वेगळे नाही, आता सर्व हिंदू एक झालेलो आहोत आणि हा एक सामोरच्याला इशारा आहे. आणि त्यानिमित्ताने मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होईल, याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात कसा होईल याचं आम्ही नियोजन करूया. धन्यवाद. सनातन हिंदू धर्म की बोल सियावर रामचंद्र की बरं चला सगळे